1990 साली होतं की कॉम्प्युटरमुळे अनएम्प्लॉयमेंट येणार आहे. तसंच आता ही ओरड परत होते की एआयमुळे अनएम्प्लॉयमेंट होणार आहे. पण मला वाटतं एआयमुळे अनएम्प्लॉयमेंटपेक्षा सुद्धा, कारण एआय मे नॉट रिप्लेस ह्युमन बिंग, दॅट इज माय ओन परसेप्शन, बट इट विल असिस्ट. की मी आता इंजिनियर झालो, की मी आता चार्टर्ड अकाउंटंट झालो म्हणजे मला सगळं येतं, की मी डॉक्टर झालो म्हणजे मला सगळं कळतं. नाही, डॉक्टर नसो CME करायला लागतं. कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन त्यांना कंपल्सरी आहे. तसंच कॉम्प्युटरच्या मुलामुलींना सुद्धा कंटिन्युअस एज्युकेशन हॅज टू बी मॅन्डेटरी टू मेक देमसेल्स वर्थ. आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो, त्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन शब्द विसरून जातो. टेक्नॉलॉजी म्हणतो की इंजिनियर लोकांचंच काम आहे. नो, इन्फॉर्मेशन इज इम्पॉर्टंट बिकॉज इन्फॉर्मेशन इज अन ॲसेट. क्वेश्चन इज हाऊ यू मेक यूज ऑफ इट. भारतीय तरुणांच्या, एस्पेशली तरुणींच्या मनातला जो एक संभ्रम होता पूर्वीचा, की आपलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा IIT झाल्यानंतर, इंजिनिअरिंग झाल्यानंतर अमेरिकेला जाणं आवश्यक आहे, तो एक भाग खूप कमी झालेला आहे. कारण आता इंडिया इज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. आपल्याकडून मायक्रोसॉफ्ट का नाही आलं, आपल्याकडून ओरॅकल का नाही आलं. आता जर का चायनासुद्धा डीपसीक काढू शकतं, आपल्याकडे असं का होत नाही. आमचे आईवडील स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आले होते, त्यांना जगण्याची सर्वायवलची ही होती, आम्हाला सर्वायवलची नव्हती, आम्हाला प्रोग्रेस करायची होती. आणि आता मुलांचं पूर्ण हे सक्सेस करताय. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज एक भन्नाट व्यक्ती आपल्याबरोबर आहे, जिच्याशी आपल्याला चर्चा करायची, गप्पा मारायचे. दीपक घायसार सर, स्वागत आहे थिंक बँकवरती पहिल्यांदाच. गेले जवळपास 4 दशकं सर सिरियल एंटरप्रेन्योर म्हणून वेगवेगळ्या कंपन्या उभारतायत. चांगल्या पद्धतीनं पुढे नेऊन त्यांनी एक मोठी कंपनी आयफ्लेक्स सोल्युशन, ज्याला ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस म्हणतात, त्यातनं आजच्या भाषेत सक्सेसफुल एक्झिट घेतली. मग जेन्कोवॅल नावाची ते कंपनी आत्ता चालवतात. गेले जवळपास 3 दशकाहून अधिक काळ IT क्षेत्र असेल, नॉलेज इकॉनॉमी असेल, फिनान्स असेल, या सगळ्यात ते काम करतायत. नॅस्कॉम असेल, तत्सम इतर संस्थांवरती ते राहिलेले आहेत, वेगवेगळ्या कॉलेजेसच्या बोर्ड ऑफ स्टडीजवरती आहेत. ज्याला मल्टी फॅसेटेड व्यक्तिमत्व आपण असं म्हणतो नॉलेज इकॉनॉमीतलं, ते आज आपल्याबरोबर आहे. त्यामुळे त्यांच्याशी या सगळ्या विषयी चर्चा करायची आहे. फायनान्स असेल, IT असेल, व्यवसाय करणं असेल, हे सगळं आजकाल नॉलेज इकॉनॉमीचा भाग झाले, विशेषतः गेल्या 4 दशकात. त्यातले तुम्ही अर्ली स्टार्टर आहात. काय बदलले गेल्या 30 वर्षात? आय थिंक खूप बदल झाले आहेत माझ्या मते. कारण आम्ही जेव्हा आयफ्लेक्स चालू केली, फॉर एक्झाम्पल, व्हेंचर कॅपिटल अशी संकल्पनाच नव्हती भारतात. आणि आता माठे वळून बघताना असं जाणवतं की ते ॲक्च्युली व्हेंचर कॅपिटल होतं आणि ते आमचं स्टार्टअप होतं. म्हणजे स्टार्टअप ही संज्ञा आलेली नव्हती त्यावेळेला. आणि त्यामुळे त्यावेळची एक जागरूकता, काहीतरी वेगळं करण्याची प्रबळ इच्छा. कारण इतर सर्व सॉफ्टवेअर कंपन्या या सर्व्हिसेस देत असताना आम्ही प्रॉडक्ट कंपनी चालू केली आणि जगातलं सर्वात श्रेष्ठ बँकिंग प्रॉडक्ट, की 5 वर्ष ते इट वॉज द लार्जेस्ट सेलिंग प्रॉडक्ट इन द वर्ल्ड, ते बनवून साधारण 160 देशांमध्ये ते विकलं. मी स्वतः भरपूर ट्रॅव्हल केलं त्याच्यामध्ये. म्हणजे जवळजवळ माझे आता 82 देश फिरून झाले. आणि पार्ल्यालाच राहत असल्यामुळे एअरपोर्ट, पार्ला आणि घर हे तिन्ही गोष्टी ऑफिस एकत्रच असल्यामुळे त्याचा खूप फायदा झाला. पण नॉलेज इकॉनॉमीमध्ये फरक पडत चालला आहे. भारतीय तरुणांच्या, एस्पेशली तरुणींच्या मनातला जो एक संभ्रम होता पूर्वीचा, की आपलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर किंवा IIT झाल्यानंतर, इंजिनिअरिंग झाल्यानंतर अमेरिकेला जाणं आवश्यक आहे, तो एक भाग खूप कमी झालेला आहे. कारण आता दिस इज द लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. इंडिया इज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. आणि त्यामुळे इथे थांबून आपल्याला बरंच काही करता येईल याची एक विश्वास तरुण मुलांच्या मनामध्ये मला दिसतो खूपसा, जो आमच्या वेळेला नव्हता. कारण आम्ही टिपिकल मिडल क्लास फॅमिलीतनं आलेले. माझी आई शिक्षिका होती, वडील म्युन्सिपाल्टीमध्ये काम करत होते. त्यामुळे CA झाल्यानंतर, म्हणजे CA, कॉस्टिंग, ICWA आणि कंपनी सेक्रेटरी असं झाल्यानंतर लंडन बिझनेस स्कूल हे सगळं झाल्यानंतर नोकरी करणं हे साहजिक होतं त्याच्यामध्ये. पण मी आधी फूड इंडस्ट्रीमध्ये होतो, त्यानंतर IT इंडस्ट्रीमध्ये आहे आणि आता मी बायोटेक्नॉलॉजीमध्ये माझ्या 2 कंपन्या काम करत आहेत. व्हेंचर कॅपिटल आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे जे काही बदल जाणवत आहेत मला, आणि आता मी 2 IIITवर चेअरमन आहे. त्यामुळे तिकडच्या नवीन मुलांशी आता माझा जास्त संबंध येतो, की जे टेक्नॉलॉजिकली खूप इंटेलिजंट आहेत, ब्रिलियंट स्टुडंट्स आहेत आणि भारतभरचे मुलं तिकडे येतात. तर त्या मुलांशी इंटरॅक्ट करताना असं जाणवतं की आता एक उमेद खूप मुलांना आहे, ॲस्पिरेशन्स आहेत, की जी पूर्वी नव्हते. म्हणजे आमचे आईवडील जे स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आले होते, त्यांना जगण्याची सर्वायवलची ही होती,
आम्हाला सर्वायवलची नव्हती, आम्हाला प्रोग्रेस करायची होती. आणि आता मुलांचं पूर्ण हे सक्सेस करत आहे, प्रोग्रेस नाही, आता त्यांना सक्सेस पाहिजे. आणि त्यामुळे ते नॉलेज इकॉनॉमीमध्ये जे इकोसिस्टम लागते ती मला वाटतं आता खूप चांगल्या प्रकारे भारतात विकसित होती. अजून पूर्ण झाली असं म्हणणार नाही मी, म्हणजे अगदी कॅलिफोर्नियासारखी किंवा बे एरियासारखी नाही आता, पण तशा प्रकारची होती आहे. त्यामुळे जो ॲडव्हान्टेज मिळतो नवीन संशोधनाला, नवीन नॉलेजला, हा फायदा होतो त्याचा. तुम्ही 1987-90च्या ऐवजी आज IT कंपनी काढली असती किंवा आज नव्यानं तुम्हाला कंपनी काढायची, कुठल्या क्षेत्रात काढाल आणि का काढाल? म्हणजे अजूनही आम्ही काढतोय खरं म्हणजे. आता जो आमचा एक्सपिनिटी म्हणून व्हेंचर कॅपिटल फंड आहे, बरं, 1150 कोटीचा फंड आहे आणि 40 इन्व्हेस्टमेंट्स आहेत. बरं. आणि त्याच्यामध्ये आम्ही डीप टेक B2B असं एक मॅन्डेट घेतलेलं आहे. त्यामुळे डीप टेक कंपन्या ज्या आता नवीन तयार होत आहेत आणि सरप्रायझिंगली बरीचसे त्यातले प्रमोटर्स आहेत ते अमेरिकेहून परत आलेले आहेत. की तिकडे झालं काम करून, कोणी स्टॅनफर्डला होतं, कोणी इंटेलला होतं, कोणी मायक्रोसॉफ्टला होतं. ती तर मुलं परत येऊन कपल्स परत येत आहेत वेगवेगळ्या कारणामुळे, पण मेन कारण हे इथे धंदा करता येतो आता. त्यामुळे आत्ता जे विश्व आहे त्याच्यामध्ये आम्ही एक मोठं प्रॉडक्ट तयार केलं की कोर बँकिंग सोल्युशन, की त्याला ते भारतात अवेलेबलच नव्हतं. पहिल्यांदा आम्ही जेव्हा विकायचा स्टेट बँकेला प्रयत्न केला त्यावेळेला युनियनने त्यांच्या ऑब्जेक्शन घेतलं होतं, कारण कॉम्प्युटरमुळे अनएम्प्लॉयमेंट येईल आणि त्यांना त्यावेळेला $200 पर मंथ हार्डशिप अलाउन्स दिला गेला होता की टर्मिनलवर काम करायला. म्हणजे त्या 1990ची गोष्ट सांगतो मी. तिथपासून आत्तापर्यंतचा जो बदल जाणवतो आपल्याला की आता युनियन्स कॉम्प्युटरायझेशन करता मागे लागतात, बँकिंग युनियन्स. आणि इट इज अ मस्ट, आय मीन इट इज अ हायजीन फॅक्टर ना कोर बँकिंग. सो आता मी कोर बँकिंग नाही परत करणार, कारण कोर बँकिंग आहे आता. पण आता ज्या प्रकारे बँकिंग होतं, फॉर एक्झाम्पल आता मी CA बॅकग्राऊंड असल्यामुळे नॅचरली फिनान्शियल किंवा फिनटेक हा जो नवीन शब्द आला आहे, तर फिनटेकमध्ये आता इतके प्रकार येत आहेत. उदाहरणार्थ माझ्या मुलाने आता तो आता इंजिनियर आहे, डबल ग्रॅड इन इकॉनॉमिक्स आणि मॅथ्स आणि CFA आहे, अमेरिकेला होता एवढे वर्ष. तर तो आता परत येऊन त्याने वाय कॉम्बिनेटरने त्याला फंडिंग केलं आणि त्यांनी फिनटेक कंपनी काढली आहे. सो ही हॅज डेव्हलप्ड अ प्लॅटफॉर्म फॉर फिक्स इन्कम सिक्युरिटीज. इक्विटी करता बरेच प्लॅटफॉर्म असतात, पण फिक्स इन्कम सिक्युरिटीला प्लॅटफॉर्म नाही आहे. सो दॅट इज द सॉर्ट ऑफ पेन पॉईंट इन फायनान्शियल मार्केट. सो ही हॅज क्रिएटेड दॅट प्लॅटफॉर्म फंडेड बाय वाय कॉम्बिनेटर्स, विच इज अ ग्रेट थिंग टू हॅपन. सो दे सॉर्ट ऑफ इन्क्युबेट युअर एंटायर प्रोसेस. आणि आय थिंक ते मला असं प्रतिबिंब वाटतं माझं की आय वुड हॅव डन दॅट ॲज वेल. डीप टेकचा तुम्ही उल्लेख केला, खूप चर्चा आहे. प्रत्येक ब्रेकथ्रू मॉडेल नंतर ओपन AI असेल, फार पूर्वी IBM वॉटसन 2015ला, 2021ला ओपन AI, आत्ता डीपसीक. प्रत्येक ब्रेकथ्रू नंतर अशी चर्चा येते की AI इज टेकिंग ओव्हर लाईक एनिथिंग. खरंच डीप टेक जितकं फॅड, म्हणजे जितकी त्याची चर्चा आहे तितकं आहे का? फॅड आहे का सत्य आहे? कितपत सत्य आहे? आता गेल्या 30 वर्षात आम्ही एवढ्या टेक्नॉलॉजी आल्या आणि गेल्या, म्हणजे त्याला मी गार्टनर कर म्हणतो की तो पहिल्यांदा वरती जातो हाईपमुळे आणि नंतर खालती येतो. उदाहरणार्थ ब्लॉकचेन किंवा त्याच्या आधी ऑब्जेक्ट ओरिएंटेड टेक्नॉलॉजी, म्हणजे तुम्हाला माहितीच नसेल आता, नाही, पण ऑब्जेक्ट ओरिएंटेड टेक्नॉलॉजी म्हणून एक प्रकार साधारण 2000 साली होता आणि ते जग व्यापून टाकेल. एकंदर सॉफ्टवेअर प्रॉडक्ट्स त्याच ह्याच्या आर्किटेक्चरमध्ये बनवावे लागतील वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. परंतु अशा बऱ्याच टेक्नॉलॉजी येऊन गेल्या आणि राहिल्या नाहीत पुढे. कारण वेगवेगळी होती त्याची. पण AI हा प्रकार हा एक तर नवीन नाही आहे. म्हणजे 1948 सालापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक संकल्पना होती. पण आम्ही ज्याला विंटर सीझन म्हणतो की 1966 to 97 हा विंटर सीझन होता. त्याच्यामध्ये कोणीच त्याच्यावर लक्ष देत नव्हतं. 97 नंतर परत अचानक उचल खाल्ली, कारण त्याची जी इकोसिस्टम होती, म्हणजे हार्डवेअर फॉर एक्झाम्पल, पूर्वी फॉल्ट टॉलरन्स सिस्टम म्हणून टँडम आणि आणखीन एक कंपनी होती, त्या दोघांची फॉल्ट टॉलरन्स सिस्टम होती. म्हणजे हे हार्डवेअर बंदच पडणार नाही कधी. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला एअरलाईन्स करता किंवा स्टॉक एक्सचेंजेस करता, बँकांकरता हे जे 24/7 लागतं ते. आता प्रत्येक हार्डवेअर हे फॉल्ट टॉलरंटच आहे. म्हणजे हार्डवेअर बंद पडलं असं होत नाही कधी. बंद पडलं असं तर मायक्रोसॉफ्टमुळे पडतं किंवा OSमुळे पडतं. सो इकोसिस्टम हॅज चेंज. ओके, त्यामुळे CPUवर किती अवलंबून तुम्हाला काम करता येईल याच्यावरून त्याच्यावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती बांधता येईल हे चाललं होतं. पण नंतर लक्षात आलं CPUचा कमी पडतो आहे, मग GPU आला त्याच्यामध्ये. ओके, तर GPUची कॅपॅसिटी खूप आहे. आता पूर्ण त्याच्यात जात नाही, पण क्वांटम कम्प्युटिंग आलं की जिथे बायनरी सिस्टमच तुमची पूर्ण बदलली. त्यामुळे कॉम्प्युटिंग ॲबिलिटी खूप वाढली. स्टोरेज आता किलोच्या भावाने मिळतं, बरोबर.
म्हणजे 1 MB रॅम म्हणजे त्याला खूप वाटायचं. आम्ही सुरुवात केली त्याला 2 MB आम्हाला करता येत नव्हते, पैसे नाहीत म्हणून. पण आता साधे तुमच्या फोनवर टेराबाईट असल्याला काहीच हरकत नाही आहे. हो. सो ही जर का इकोसिस्टम पूर्ण विकसित झाली तर त्याच्या अनुषंगाने जे आता AI तयार होत आहे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो भाग आहे तर तो माझ्या मते, आणि त्याच्यामध्ये डीप लर्निंग आहे, ओके, त्याच्यामध्ये मशीन लर्निंग आहे, आणि त्यांच्या लक्षात येत आहे की यू कॅन यूज GPUs व्हेरी वेल टू एन्श्योर दॅट दी कम्प्युटिंग पॉवर गोज अप आणि अमाऊंट ऑफ डेटा विच इज पम्प्ड इन, आणि कम्प्युटर कॅन टेक लॉट ऑफ डिसिजन्स नाव. सो आता ते कसे पुढे न्यायचे, आणि ChatGPT मला वाटतं वॉज वन ऑफ द बिगिनिंग, आणि आता तुम्ही ChatGPT 1 आणि आता 4 बघाल त्याच्यामध्ये जो जमीन अस्मानाचा फरक आहे, कारण एनरिच होत आहे ते. सो लुक्स लाईक AI विल सर्वाईव्ह, नॉट ओनली सर्वाईव्ह, इट विल फ्लरिश. आणि बट अगेन AI इज नॉट वन आस्पेक्ट. AI विल गेट इन टू एव्हरीथिंग. लाईक मेडिकल ऑपरेशन करताना सुद्धा डॉक्टरला AIची गरज लागेल. पायलटला आता सध्या पायलट वापरतातच आहेत. जे आपण विमानात उडतो त्याला खरं पायलट काहीच करत नसतो आतमध्ये, तो फक्त तिथे असावा म्हणून असतो तिथे. परंतु AIमुळे ते सगळं आता हळूहळू ऑटोमेट होत जाईल, आणि त्यामुळे परत जे म्हणजे 1990 साली होतं की कॉम्प्युटरमुळे अनएम्प्लॉयमेंट येणार आहे, तसंच आता ही ओरड परत होते की AIमुळे अनएम्प्लॉयमेंट होणार आहे. पण मला वाटतं AIमुळे अनएम्प्लॉयमेंटपेक्षा सुद्धा, कारण AI मे नॉट रिप्लेस ह्युमन बिंग, दॅट इज माय ओन परसेप्शन, बट इट विल असिस्ट. ओके, नॉट ओनली असिस्ट, इट विल सुपरवाइज. की एखादा डॉक्टर ऑपरेशन करत असताना AI त्याच्यावर लक्ष ठेवेल, आणि त्याची चूक होत असेल तर त्याला सांगेल की ही मिस्टेक होती म्हणून, किंवा त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर त्याला फीडबॅक देण्याचं काम हे सुद्धा AI उत्तम करू शकेल. जेणेकरून मी डॉक्टरचं उदाहरण घेतो आहे मी, की डॉक्टरला समजेल की आपल्या काय चुका झाल्या किंवा काय गोष्टी आणखीन चांगल्या मला करता आल्या असत्या, त्याच्यामुळे त्याला शिकता येईल आणखीन. सो या 3 गोष्टींवर, असिस्ट, पुढे फीडबॅक आणि मध्ये सुपरवाईज, या 3 गोष्टींकरता मला वाटतं AIचा उपयोग इतका जास्त होईल. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असेल, सर्व्हिसेसमध्ये असेल, तर किंवा कोणत्याही मेडिकल सायन्स किंवा बँकिंग कुठे असेल, तर त्याच्यामध्ये मला वाटतं त्याचा उपयोग जास्तीत जास्त करता येईल. अनएम्प्लॉयमेंट येणार नाही त्याच्यामुळे, पण प्रत्येक व्हर्टिकलमध्ये त्या माणसाला AIचा चांगला उपयोग कसा करून घ्यायचा हे समजायची आवश्यकता असेल. ते समजलं नाही तुम्हाला, तुम्ही लेट राहाल. ओके, पण ते समजायला लागलं की त्याचा फायदा सर्वात तुम्हाला जास्त होईल. तर तुम्ही असं म्हणत असलात तरी भारताच्या दृष्टीने 2 प्रश्न पडतात. श्रीधर वेंबुजोहोचे आहेत, त्यांनी काल परवाच एक ट्विट केलेलं की भारतीय नॉलेज इकॉनॉमी ही एक प्रकारे इनइफिशियन्सीवर चालते, की एक काम करायला अमेरिकेनं पैसे दिले, 4 माणसं ठेवा, 4 माणसं ठेवा, 4 माणसं ठेवा, त्याच्यावर सर्व्हिस चालती. अशांचं काय? कारण जर का कर्सर AI जर बनवत असेल कोड, तर ही जी मल्टिप्लिकेशन झालेलं होतं 50 मॅन आणि त्यांचे मल्टिप्लाइड बाय 40 इतक्या मॅन अवरचे पैसे, अशांचं काय? मग त्यांना मास अनएम्प्लॉयमेंट येणार का? दुसरं, ही सगळी LLMs मात्र बाहेर बनतात आणि आपण पुन्हा ॲप्लिकेशन लेयरला AI प्लंबिंग करतोय असं म्हणतात. दोन्हीबद्दल काय मत? थोडीशी खरी गोष्टसुद्धा आहे आणि थोडीशी नाही सुद्धा. याचं कारण असं आहे की LLM जरी एके ठिकाणी बनत असलं तरी हे जे डीप लर्निंगचा प्रोसेस जो मशीन्सचा आहे तो कम्प्लिटली लोकलाइज असू शकतो. उदाहरणार्थ आता LLM मॉडेल जरी घेतलं तरी त्याच्यामध्ये भारतात साधारण 26 ऑफिशियल भाषा आहेत किंवा 27 भाषा आहेत. बोलीभाषा तर किती तुम्हाला आपल्याला माहितीसुद्धा नाही, एखादा 5,000 असतील, कारण प्रत्येक 15 मैलावर 20 मैलावर भाषा बदलत जाते. तर त्याकरता लागणारा सपोर्ट हा अमेरिकेहून नक्कीच येणार नाही, तुम्हाला इथे तयार करायला लागेल. आणि जर का 1.2 बिलियन पॉप्युलेशनमधलं जवळजवळ 80% पॉप्युलेशन हे नॉन इंग्लिश स्पीकिंग आहे आणि त्याला वर्नॅक्युलर जोड लागते आणि त्यांना मदत झाली पाहिजे टेक्नॉलॉजी, बिकॉज अनलेस दे यूज टेक्नॉलॉजी इज नॉट गोइंग टू स्प्रेड आणि त्याचा फायदा होणार नाही आहे. तर तो फायदा होण्यासाठी LLM सारखं जरी मॉडेल घेतलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये लोकल लँग्वेज सपोर्ट हा जो भाग आहे, किंवा मशीनला शिकवायचं की या भाषेत हा शब्द बोलला म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, हा जो डेटा आहे हा सगळं आपल्यालाच बनवायला लागेल आणि तो आपल्याला बनवता येईल. आणि मला असं स्वतःला वाटतं की ज्याचं मॅथ्स चांगलं असतं त्याला लँग्वेज पटकन अडॉप्ट करता येते. दॅट इज अ वे आय लुक ॲट इट. आणि ते जर का असेल तर जगामधल्या बहुतेक वर्नॅक्युलर लँग्वेज ज्या असतील त्याला सपोर्ट आपण देऊ शकतो. कारण अमेरिकन फक्त इंग्लिश बघतील, फार तर स्पॅनिश बघतील ते, कारण दुसरी भाषा त्यांच्याकडे स्पॅनिश आहे. कॅनडामध्ये असेल तर ते फ्रेंच बघतील. त्याच्यापुढे काय होईल? तर आफ्रिकेत भाषा आहेत म्हणा, आफ्रिकन भाषा आहेत किंवा युरोपियन इतर सगळ्या भाषा आहेत.
तर त्या भाषांमध्ये किंवा लॅटिन अमेरिकेत आणखीन त्यांची स्पॅनिश परत वेगळी आहे, पोर्चुगीज वेगळी आहे. तर त्या भाषांमध्ये जो सपोर्ट लागेल LLMमध्ये, तू LLMचं मॉडेलच घेतलंस म्हणून सांगतो तुला, की त्या भाषांमध्ये सपोर्ट करायला सॉफ्टवेअर तयार करायला लागेल. तो हा जो भाग आहे, आणि सी मोस्ट ऑफ द AI ॲप्लिकेशन्स आर नॉट गोइंग टू इज अ स्नॅपशॉट. ते कंटिन्युअसली एनरिच करत बसायला लागणार आहे, कारण जेवढे शब्द जास्त येतील तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा वापर करून घ्यायला लागेल. आणि गंमत यातली अशी आहे की बऱ्याच ठिकाणी, आता एक उदाहरण देतो तुला, की हे आम्हाला पूर्वी जाणवलं होतं की आमच्या एका मॅन्युअलचं आम्ही जर्मनीमध्ये भाषांतर करून घेतलं आणि आम्हाला वाटलं बेस्ट ट्रान्सलेटर होता आणि त्याला आम्ही ते ब्रोशर दिलं मी असताना तिथे. तो जर्मन बँकरने ते वाचलं आणि तो हसायला लागला. तो म्हणाला तुझं भाषांतर चांगलं झालं आहे, फक्त त्याच्यामध्ये ब्रांच शब्द आहे, तो तिने झाडाची ब्रांच असा घेतला आहे आणि बँकेची ब्रांच असं नाही गेला. अरे बाप. हे जे न्युआन्सेस आहेत ना, हे एनरिच करणं AI मध्ये हे अतिशय जरुरी आहे. किंवा आपण ज्या प्रकारे बोलतो, ओके, म्हैस गाभण होती का रे, आता ह्या वाक्याचा कॉम्प्युटर कसा इंटरप्रिट करणार? म्हणजे दूध कमी आहे हा हे म्हणायचं जर का असेल तर त्याच्याकरता तेवढे शब्द त्याचे एनरिच व्हायला पाहिजे की जेवढा तो जास्तीत जास्त इंटरॅक्ट करू शकेल. आणि त्या होल आयडिया ऑफ LLM इज टू इंटरॅक्ट द बेटर वे. किंवा एखादा प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाचा खरा अर्थ काय आहे. उदाहरणार्थ तू, मी नेहमी यांना सांगतो की मॅनेजमेंट स्टुडंट्सना, मी गेली 25-30 वर्ष शिकवतो आहे की अष्टवक्र गीता म्हणून एक आहे. तर त्याच्यामधलं एक बेसिक प्रिन्सिपल त्यांनी सांगितलं आहे की जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो तो प्रश्नकर्त्याचा हेतू काय आहे करणं तुम्ही जाणून घेणं जरुरी आहे. तसं हे कॉम्प्युटरलाही जाणून घेणं जरुरी आहे की प्रश्न विचारणाऱ्याचा हेतू काय आहे. राईट. ओके. आणि हा हेतू कळणं ही सोपी गोष्ट नाही आहे, कारण माणसाच्या कडे जी 10 इंद्रिय असतात, 5 बाह्येंद्रिय आणि 5 अंतरेंद्रिय, त्याच्यामध्ये मती, प्रज्ञा, बुद्धी, अहंकार, ह्या सगळ्यातून प्रोसेस होऊन आपला मेंदू काम करत असतो. आणि कॉम्प्युटरकडे फक्त 2च गोष्टी आहेत, एक तो इमेज घेऊ शकतो आणि एक ऐकू शकतो. बाकी 8 इंद्रियांचं काय झालं? ती 8 इंद्रिय नाही आहेत, टच समजत नाही, त्याला वास येत नाही, चव कळत नाही. या सगळ्यातून आपल्याला ज्ञान मिळत असतं. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हॅज इज ओन लिमिटेशन्स. म्हणून मला असं नेहमी वाटतं की इट कॅन रिप्लेस ह्युमन बिंग बट इट कॅन असिस्ट ह्युमन बिंग. आणि या 2 इंटेक्समुळे त्याला इतकं ज्ञान कमवायला भरपूर वेळ लागणार की जे माणसाकडे आता आहे. सर, ह्याच मुद्द्यावरून तुमच्या उत्तरातून असं दिसतं की नॉलेज इकॉनॉमीतल्या भारतीयांना रिइन्व्हेंट स्वतःला करावं लागेल आणि आपण मॅन्युफॅक्चरिंग रिव्होल्युशनमध्ये नव्हतो, सो नॉलेज इकॉनॉमी बेस्ड देश चालतोय. म्हणून समजा माझे बॅचमेट, मला 11 वर्ष अनुभवाचे इंजिनिअरिंगचे, त्यांनी स्वतःला कसं रिइन्व्हेंट करावं आणि दुसरं जे आत्ता पासआउट होत आहेत त्यांनी काय शिकावं म्हणजे ते या सगळ्यात फ्लरिश होतील? एक तर गोष्ट अशी आहे ना की हे पहिल्यांदाच होतं असं नाही. आम्ही Y2K बघितलं पूर्ण, त्याच्यामध्ये कोबॉल, मेनफ्रेम. त्यानंतरच्या काळामध्ये Y2K म्हणजे फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली Y2K वॉज अ होक्स. काहीच झालं नाही Y2Kमुळे, काय मोठ्या कॉम्प्युटरमध्ये फरक पडला नाही. ओके. परंतु त्याच्यामुळे भारताचं रेव्हेन्यू इतका वाढला किंवा IT कंपन्यांना इतका पैसा मिळाला की त्याच्यामुळे. पण त्यानंतरच्या काळात म्हणजे 2001 नंतर लेगसी सिस्टम मेंटेनन्स किंवा ते Y2K कोडिंग याच्यापेक्षा नवीन काहीतरी शिकणं जरुरी होतं. सो 2000 to 2005 वॉज अ पिरियड वेन एव्हरीबडी गॉट रिइन्व्हेंटेड देमसेल्फ. अच्छा. कारण मेनफ्रेम संपलं ना आता तुमचे नवीन हे लागले. आणि त्यावेळेला जवळजवळ प्रत्येक वर्षाला नवीन भाषा येत होती काहीतरी. C++ झाली तुमची, नंतर .1 झाली, नंतर .NET झाली. आणि आता तर मला काही वेळेला पायथनच्या पुढे मला आता आठवते नाही की काय काय भाषा झाली, किती म्हणजे बरीच अल्फाबेट आली त्याच्यामध्ये. आणि आता नवीन याच्यामध्ये तर मला काही वेळेला भाषाही समजत त्यांच्या काय ते की ही भाषा आहे का नाही आहे म्हणून. आणि म्हणजे पूर्वी आम्ही मॅन इयर्समध्ये एफर्ट्स कॅल्क्युलेट करायचो. आता तू म्हणजे ते जाणवलं मला की तू म्हणतानाच मॅन आवर्स म्हणालास. सो आता गोष्टी आवर्समध्ये होतात. यू हॅव गॉट ओपन कोर्स अवेलेबल, यू हॅव गॉट लायब्ररीज अवेलेबल, यू हॅव गॉट सबरूट्स अवेलेबल, यू कॅन असेंबल इट आणि देन युअर कॉन्सेप्ट विल गेट इन टू इट. सो इफ दॅट इज द वे थिंग्स आर गोइंग टू हॅपन, आय थिंक वॉट यू हॅव बीन टॉट इन टेक्निकल स्कूल्स, यू हॅव टू रिइन्व्हेंट युअर सेल्फ. इंजिनिअरिंग कॉलेजला सुद्धा तुम्हाला इंटर्नशिप करायला लागते आणि 1 वर्ष प्रोजेक्ट देतात तुम्हाला वगैरे. पण ते प्रोजेक्ट वर्सेस सॉफ्टवेअर कंपन्यात चालणारे प्रोजेक्ट, म्हणजे एव्हरी सॉफ्टवेअर कंपनी इन इंडिया स्पेंड्स ॲटलीस्ट 6 months to 1 year फॉर ट्रेनिंग. राईट. आणि त्या ट्रेनिंग जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मागच्या स्किल्स थोड्या विसरून नवीन पुढे स्किल्स काय येणार आहेत त्याच्याकरता तुम्हाला काय करायचं आहे. आणि त्यात मेन गोष्ट आहे की ती कॉन्सेप्च्युअलायझेशन. आता आमची प्रॉडक्ट कंपनी होती, पण प्रॉडक्ट कंपनीमध्ये कोडिंग इज ऑनली 20%.
कॉन्सेप्च्युअलायझेशन, डिझाईन, मग कोडिंग, मग टेस्टिंग आणि मग पुढे मार्केटिंग त्याचं. या 5 गोष्टींमध्ये कोडिंग इज हार्डली 20%. सो त्याच्याकरता वेगळा DNA लागतो. तो DNA अडॉप्ट करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते जर का तुम्हाला करता आलं तर आय थिंक विल बी सक्सेसफुल. बट इफ यू डोंट वॉन्ट टू लर्न की मी आता इंजिनियर झालो, की मी आता चार्टर्ड अकाउंटंट झालो म्हणजे मला सगळं येतं, की मी डॉक्टर झालो म्हणजे मला सगळं कळतं. नाही, तुम्ही डॉक्टर नसो CME करायला लागतं. कंटिन्युअस मेडिकल एज्युकेशन त्यांना कंपल्सरी आहे. CA लोकांना कंपल्सरी आहे. तसंच कॉम्प्युटरच्या मुलांनासुद्धा, मुलींनासुद्धा मला वाटतं कंटिन्युअस एज्युकेशन हॅज टू बी मॅन्डेटरी टू मेक देमसेल्स वर्थ आणि रिलेव्हंट. अदरवाईज विल बिकम इरिलेव्हंट. तर असं काही होणार आहे का, की म्हणजे नॉलेज इकॉनॉमी खाल्ली, म्हणजे AI आल्यामुळे जॉब कमी झाले आणि जी इतर क्षेत्र होती, जी गेली 20 वर्ष फोकस नव्हती, त्या क्षेत्रात मात्र संधी वाढतील. तुम्ही इतर क्षेत्रात काम करताय म्हणून मी विचारतो. म्हणजे समजा IT सगळं व्हर्च्युअल आहे, पण हॉटेल लागणारच आहे, मेडिसिन लागणारच आहे, बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय त्या सगळ्या गोष्टी लागणारच आहेत. सो एव्हरीथिंग एक्सेप्ट टेक्नॉलॉजीला पुढच्या काही वर्षात महत्त्व येईल का आणि म्हणून संधी वाढतील का? भरपूर संधी असतील. भरपूर संधी. कारण टेक्नॉलॉजी इज एनेबलर. सी ऑलवेज रिमेंबर, आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो, त्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन शब्द विसरून जातो. टेक्नॉलॉजी म्हणतो की इंजिनियर लोकांचंच काम आहे. नो, इन्फॉर्मेशन इज इम्पॉर्टंट बिकॉज इन्फॉर्मेशन इज अन ॲसेट. क्वेश्चन इज हाऊ यू मेक यूज ऑफ इट. तुम्ही त्याचा उपयोग कसा करून घेताय. कारण आज फॉर्च्युनेटली टेलिकम्युनिकेशन आणि कॉम्प्युटर्स किंवा इंटरनेट याच्यामुळे तुम्हाला न्यूयॉर्कमधल्या किंवा बॉस्टनमधल्या मुलाला, MITच्या मुलाला जी माहिती जेव्हा मिळते, तीच माहिती तुम्हाला भारतातल्या कोणत्याही खेड्यातल्या मुलाला, मुलीला सुद्धा मिळू शकते. त्या माहितीचा तुम्ही उपयोग कसा करून घेणार आहात त्याच्यावरनं तुमचा सक्सेस ठरणार आहे. की हाऊ यू मेक यूज ऑफ दॅट इन्फॉर्मेशन. तुम्ही फक्त ती इन्फॉर्मेशन घेऊन ठेवली तर त्याच्यावर काहीच काम केलं नाही तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे हाऊ यू मेक यूज ऑफ दॅट इन्फॉर्मेशन इन एव्हरी फील्ड. मेडिकल फील्ड असेल, एव्हिएशन असेल, फार्मास्युटिकल असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, टुरिझम असेल, हॉटेल इंडस्ट्री असेल. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये किती फरक पडला आता. म्हणजे मला पहिल्यांदा आठवत आहे, मी पहिल्यांदा दिल्लीला एकदा ताजमध्ये गेलो होतो आणि मी रूम सर्व्हिसला फोन उचलला आणि तर येस मिस्टर गैसास व्हॉट कॅन डू फॉर यू. मला एवढं पॅम्पर झाल्यासारखं वाटलं की अरे बा, त्या पोरीला माझं नाव माहिती आहे. बट वॉज अ सिम्पल टेक्नॉलॉजी की फोन उचलल्यावर त्या ह्याच्यावर कोणी चेक इन केलं त्याचं नाव येतं त्याला. पण हे आम्हाला कळायला वेळ लागला की त्यावेळेला माहिती नव्हतं कोणाला. पण टुडे यू एक्सपेक्ट दॅम. म्हणजे तुमचं मिनिमम रिक्वायरमेंट की मला तिने नावाने ओळखावं ही माझी मिनिमम एक्सपेक्टेशन झाली आहे. आता उदाहरणार्थ मी आता डॉमिनोज पिझ्झा किंवा ह्याला केलं, मी फोन केला तर त्यांना त्या ऑपरेटरला माहिती असतं की मागच्या वेळेला तुम्ही कोणता पिझ्झा घेतला होता, कोणता तुम्हाला चालत नाही, तुमचा बर्थडे कधी आहे, तुमची वेडिंग ॲनिव्हर्सरी कधी आहे, तुम्ही कधी मागवता पिझ्झा, हे सगळं त्याला माहिती असतं. सो इट माइट हॅपन दॅट यू हॅव कॉल देम ऑन युअर बर्थडे अँड शी विल से हॅपी बर्थडे. नाव यू एक्सपेक्ट दॅट टू हॅपन. मग तुमच्या ट्रॅव्हल एजंटने जरी फोन केला तर यू एक्सपेक्ट हर टू विश यू. तुमच्या बँकरने जरी फोन केला तर यू एक्सपेक्ट हर टू विश. वाय? बिकॉज युअर बेंचमार्किंग इज चेंजिंग. If your benchmarking and expectations are changing, then every industry has to respond accordingly as a minimum requirement. त्याच्या पुढे जाऊन, आता मी रिटेलच्या बोर्डावर होतो, शॉपर्स स्टॉपच्या 20 वर्ष बोर्डावर होतो. इट इज नॉट रिटेलिंग, इट इज अन एक्सपिरियन्स. दुकानात जाऊन तुम्ही किंवा मॉल आणि ह्याच्यामध्ये जाऊन लोक का जातात मॉलमध्ये, म्हणजे फक्त उन्हाळ्यामध्ये AC बसायला मिळतं म्हणून नाही जात. दॅट इज द एक्सपिरियन्स दॅट दे वॉन्ट. फिल्म वॉचिंग, आता तुम्ही मल्टिप्लेक्सेसमध्ये जाता, फिल्म वॉचिंग हा एक प्रकार असतो, पण दॅट कम्प्लीट एक्सपिरियन्स ऑफ गोइंग टू थिएटर विथ फॅमिली इज अन एक्सपिरियन्स दॅट यू एक्सपेक्ट. राईट? अँड फॉर दॅट यू रिक्वायर टेक्नॉलॉजी. Okay, and then you require probably AI because then every customer can be identified with her or his name, what they need. ते पॉपकॉर्न खातात का, कॉफी पितात का, चहा पितात, हे जर का मला माहिती असेल आणि मी त्यांना तसं सर्व केलं, दे डेफिनेटली विल कम टू युअर थिएटर अगेन. ज्याला आपण नॉर्थ स्टार म्हणतो, असं पुढच्या 10 वर्षातला नॉर्थ स्टार कोण असेल? कसं इमॅजिन करताय तुम्ही भारतासाठीची पुढची 10 वर्ष विथ रिस्पेक्ट टू नॉलेज इकॉनॉमी, टेक्नॉलॉजी, बिझनेस, एम्प्लॉयमेंट? एक तर माझ्या मते ॲज आय टोल्ड यू की दिस इज लँड ऑफ अपॉर्च्युनिटी. ओके, आणि आत्ता जे काही जिओपॉलिटिकल सिच्युएशन भारतामध्ये, जगामध्ये आहे, विजावी US, चायना, युरोप, आय थिंक इंडिया हॅज अ फिनॉमिनल अपॉर्च्युनिटी अनलेस वी आर्स स्क्रू इट अप कम्प्लिटली. ओके, अँड विच यू आर केपेबल ऑफ, अनफॉर्च्युनेटली. पण जर का ते आपण केलं नाही आणि बरोबर मार्गक्रमण केलं की आत्ता चाललं आहे ज्या तऱ्हेने, त्या तऱ्हेने केलं तर आपली लोकशाही सांभाळतसुद्धा आपल्याला
जगामध्ये मोठं स्थान मिळवता येईल. एक तर आपल्याकडे नंबर ऑफ इंजिनियर्स दॅट वी मॅन्युफॅक्चर इज द लार्जेस्ट इन द वर्ल्ड. क्वालिटी अगेन इज अ क्वेश्चन, पण प्रॉबेबली NEP किंवा आता number of IITs and triple IITs are growing. I think even the quality will keep on improving of the engineers. Professors need to get paid well because, and they are getting paid well according to me, my experience. परंतु हे एंटरप्रेनरशिपचं जे वारं आता डोक्यामध्ये आहे मुलांच्या, एक कालच मला माझा मित्र सांगत होता की आता हल्ली ड्रायव्हर मुंबईत मिळत नाही. का? कारण प्रत्येक ड्रायव्हर हा आता उबर ड्रायव्हर बनायचं. सो इट इज, वी कॉल इट सेल्फ एंटरप्रेनरशिप. कारण का? मी त्या ड्रायव्हरला विचारलं, तो म्हणाला की अरे दिवसाला 2,000 रुपये सहज, 2-3,000 रुपये सहज कमवता येतात. मला पाहिजे तेव्हा मला करता येतं. मग ड्रायव्हर म्हणून मला 12 वाजेपर्यंत काम करायचं, 9 वाजता मी गाडी बंद करतो आणि जातो. सो दिस पॉवर गेम, व्हॉट वी कॉल इट, ओके, जेन झी ज्याला आपण म्हणतो, त्यांचा पॉवर गेम हा पूर्ण वेगळा आहे. उदाहरणार्थ, तुमच्या घरी काय चालतं माहिती नाही, पण आमच्या घरी माझ्या लहानपणी जेवायची वेळ ही टीव्हीवर कोणती सिरियल कधी लागते याच्यावर अवलंबून असायची. आता जेन झीला दे वॉन्ट टू वॉच इट, बट दे वॉन्ट टू वॉच इट वेन दे वॉन्ट, नॉट वेन TV चॅनल वॉन्ट्स टू सी दॅट. ही जर का पॉवर गेम चेंज होत असेल आणि दे वॉन्ट टू ॲझ्युम द पॉवर, ओके, द न्यू जनरेशन, then the technology, the opportunities, everything will work towards it. And their pain points will change. See, ultimately स्टार्टअपला आम्ही काय सांगतो की स्टार्टअपची आयडिया घेऊन एवढी लोक येतात. तर 40 आम्ही इन्व्हेस्टमेंट केल्या PEमध्ये. आम्ही 4,000 आयडियाज चेक केल्या त्याच्या आधी. तर whose problem you are solving and how you are solving it. Unless you are solving somebody's problem, that startup idea has no meaning. So there has to be a pain point. Larger the pain, chances of success are more. It's a simple कोरिलेशन त्याचं असतं. तर हे पेन पॉईंट समजणं हे अत्यंत माझ्या मते महत्त्वाचं आहे. ते पेन पॉईंट समजले की टेक्नॉलॉजी स्टार्ट्स वर्किंग टुवर्ड्स इट, the people start working towards it. Many times government starts working towards it. Okay, it takes time to understand, learn, but and I think India is been on the right track to create that huge ecosystem for us and for the new generation. But what is a must is keep yourself relevant. Understand the future. Okay, rather I would say worrying about history, a past, you should be able to predict the future. If you can predict the future in terms of technology, the trends, the pain points, the aspirations of society, and so on, then I think you can get your success very well in the knowledge economy. तुमच्या मते पुढच्या 10 वर्षातले टॉप 3 किंवा टॉप 5 पेन पॉईंट कोणते असतील? पेन पॉईंट भरपूर असतील आणि भारतात तर त्याहून सगळ्यात जास्त असतील. परंतु एक पेन पॉईंट मला वाटतं पॉप्युलेशन आहे. कारण आपल्याकडे आपण जरी किती मोठ्याने सांगितलं की मला आठवतं आहे JRD टाटा एकदा म्हणाले होते की आमच्याकडे त्याला 100 कोटी पॉप्युलेशन होतं, तर 100 कोटी आमच्याकडे 200 कोटी हात आहेत. पण आता AIच्या काळात आणि ऑटोमेशनच्या काळात ते 200 कोटी हातांना 100 कोटी तोंडांना भरवण्यासाठी अन्न पण लागेल आणि त्यांची प्रत्येकाची ॲस्पिरेशन्स. कारण इवन दो डेमोग्राफी इज अ डिव्हिडंड म्हणून आपल्याला नेहमी सांगितलं जातं, पण तो डिव्हिडंड जरी असला तरी त्यांना अपॉर्च्युनिटीज जर का चांगल्या नसतील तर दॅट बिकम अ टाईम बॉम्ब. सो वन हॅज टू बी व्हेरी केअरफुल ऑन हाऊ टू हँडल दॅट यूथ. ओके, सो दॅट इज गोइंग टू बी द मेन मेजर पेन पॉईंट आय वुड से. ओके, दॅट इज अ फर्स्ट पार्ट ऑफ इट. Second part, sometimes I feel people have a habit of comparing ourselves to China. Okay, China made this progress. We have to understand that we are running democracy. We want freedom. We want freedom of expression. I should be able to joke on any word. I should do any podcast I want to do, which is not possible in China. आता सुद्धा लँड ॲक्विजिशनला म्हणजे मी कोकणातला असल्यामुळे मुंबई गोवा रोड व्हायला किती वर्ष झाले आणि किती पेन आहे त्याच्यामध्ये बिकॉज ऑफ लँड ॲक्विजिशन. चायनामध्ये हा प्रॉब्लेम येणारच नाही, राईट. रशियामध्ये हा प्रॉब्लेम येणार नाही. सो दे रन अ डिफरंट सिस्टम. सो आय थिंक दॅट इज गोइंग टू बी अ मेजर पेन पॉईंट ॲज वी गो फॉर. सो पॉप्युलेशन and population related then comes to education, hygiene, and so on and so forth. So these are going to. Third thing, I think illiteracy is little going away. So I believe. पण सुसंस्कृतपणा जो आहे ना, सुशिक्षितपणा एक भाग झाला, पण हा सुसंस्कृतपणा की आपली एक स्वतःची भारताची संस्कृती आहे आणि माझ्यामते वेस्टर्न संस्कृती की जी ताऊन सुलाखून निघालेली नाही. माझ्यामते आपलं सिव्हिलायझेशन जेवढं जुनं आहे आणि ती आत्ता ज्या आपल्या काय परंपरा आहेत त्या परंपरा मला तरी स्वतःला असं वाटतं बहुतेक सगळ्या परंपरा ह्या काहीतरी ताऊन सुलाखून धक्के टोमणे खाऊन
आलेल्या परंपरा आहेत त्या असं आपण पारखून घेणं महत्त्वाचं आहे. त्या ब्लाइंडली कोणा अंधश्रद्धा कशावरच असू नये, पण त्यांना नाही म्हणून नका उगाचच की त्या आपल्याच परंपरा असल्यामुळे त्यांना नाही म्हणायचं आणि वेस्टर्न. त्यामुळे सुशिक्षित जरी लोक बनत असली तरी सुसंस्कृत किती बनत आहेत हा माझ्या मते पेन पॉईंट राहणार आहे. कारण ते आक्रमण जे आपल्या संस्कृतीवर होत आहे, आणि मी भारताची संस्कृती श्रेष्ठ आहे म्हणून करा असं नाही, तर आपल्याला ती अत्यंत उपयोगी आहे. आणि 5,000 10,000 वर्षाचा इतिहास त्याला आहे. त्याच्यापासून ते टेस्ट करून आलेल्या या सगळ्या प्रकार आहेत ते, आणि त्या चेंज होत आहेत फॉर्च्युनेट. तो हे 4-5 पॉईंट बघितलेत ना, तर मला वाटतं इंटेलिजन्सच्या बाबतीत, मॅथमॅटिकल माइंडच्या बाबतीत मला कधी असं बरेच वाटतं की आपल्याकडून मायक्रोसॉफ्ट का नाही आलं, आपल्याकडून ओरॅकल का नाही आलं. आता जर का चायनासुद्धा डीपसीक काढू शकतं, आपल्याकडे असं का होत नाही. ओके, पण ही जी IT सर्व्हिसेसची जी भावना आपली आहे, पण आता ती बदलती आहे. आणि आता नवीन जे मी म्हटलं आता स्टार्टअप्स होत आहेत त्याच्यामधनं अशी जर का काही गुंतवणूक झाली तर मला वाटतं डीपसीकसारखी किंवा AI मधली सर्वश्रेष्ठ एखादी संकल्पना की ज्याचा GPUचा वापर अगदी कमी आहे. कॅन यू इमॅजिन नासासारखी मंगळावर जाण्यासाठी त्यांना खर्च आला, त्याच्या 1/10 खर्चामध्ये इस्रोने मंगळावर जाऊन आले. अबे दिस इज फिनॉमिनल. म्हणजे मला वाटतं कोणीतरी मोदी साहेबच म्हणाले होते की रिक्षाने अहमदाबादला जाऊन यायला जेवढा खर्च येईल तेवढ्या खर्चात आम्ही मंगळावर जाऊन आलो. पण हा जो प्रकार आपल्यामध्ये अवेलेबल आहे, हे स्किल्स आहेत. आणि डीपसीक का एकदम प्रसिद्धीला आलं, कारण दे आर युझिंग मिनिमल रिसोर्सेस अदरवाईज विच आर रिक्वायर्ड इन अमेरिकन AI, ओपन AI. ओके, त्यामुळे GPUची रिक्वायरमेंटच कमी होणार आहे, त्यामुळे खर्च कमी होईल, त्यामुळे तुमचा रिसोर्सेस कमी लागतील, अँड देन कॉमन पर्सन कॅन यूज इट व्हेरी इझिली विथ अ लो कॉस्ट. आय थिंक वी कॅन डू दॅट बिकॉज वी आर मेड लाईक दॅट. ही आपले संस्कार आहेत, ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. वेस्ट करणे आपली परंपरा नाही आहे. आपण रिप्लेस करत नाही, आपण रिपेअर करतो गोष्टी. राईट. तर तुम्ही जर का झालं तर मला वाटतं इट बी ग्रेट. शेवटचा प्रश्न, वय वर्ष 25 ते 45 मध्ये भारतात राहणाऱ्या आणि हा पॉडकास्ट ऐकणाऱ्या प्रत्येकाला तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही 1 मिनिटामध्ये किंवा 2 मिनिटामध्ये काय सांगाल? मला वाटतं त्या मुलांना सांगण्याची आवश्यकता नाही, असं मला स्वतःला वाटतं. की आत्ताची जी पिढी आहे त्यांना तुम्ही सांगायला गेलात तर त्यांना पटत नाही. मी उदाहरण देतो तुला, की आपण दशावतार बघतो. दशावतारची गोष्ट आम्हाला आजीपासून सगळं सांगतात. मी जेव्हा दशावतारचा विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की डार्विनचा सिद्धांत आणि दशावतार एकच आहे. त्याने पण पहिला मासा आला म्हणून सांगितलं आपलं मीन आहे, उभयचर आले म्हणून सांगितलं आपलं कासव आहे, मग चतुष्पाद आले म्हटलं आपलं वरा आहे, मग नरसिंह आहे, मग वामन आहे, म्हणजे जो छोटा माणूस पहिल्यांदा तयार झाला होमोसेपियनच्या आधी तो आहे, आणि त्यानंतर परशुराम आहे की ज्याची डिफेन्स मेकॅनिझम हा एवढाच रेडियस होती. मग राम आला त्याच्यामध्ये की धनुष्य बाण घेऊन तो रेडियस जास्त त्यांनी वाढवली त्याची. कृष्ण आला की जो सुदर्शन. दिस इज डार्विन्स थिअरी. मला मते ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आता नवीन प्रकारे अशा सांगणं आवश्यक आहे, आणि ह्या असं समजावून घेणं आवश्यक आहे. पण नरसिंहाची गोष्ट मी सांगतो की त्याला जेव्हा वर मिळाला ज्या राक्षसाला, की त्याला अमरत्व पाहिजे होतं. शंकर म्हणाला मी तुला अमरत्व देऊ शकत नाही. म्हणाला मग आकाशात नाही, पाताळात नाही, दिवसा नाही, रात्री नाही, घरात नाही, बाहेर नाही, मनुष्य नाही, हे नाही, शस्त्र नाही, असं नाही, कोणी मला मृत्यू देता का म्हणे. बरं म्हणाला. नाव मेनी टाइम्स इन बिझनेस, एस्पेशली स्टार्टअप्स, you feel a situation which is impossible to solve. Now this was a situation which was impossible to solve. मग नरसिंहाने काय केलं, म्हणजे त्याने मनुष्य पण नाही आणि प्राणी पण नाही म्हणून त्याने अर्ध रूप घेतलं. ओके, त्याने घरात नाही, बाहेर नाही म्हणून उंबरठ्यावर घेतला. जमिनीवर नाही, आकाशात नाही म्हणून त्याने मांडीवर घेतला. शस्त्राने अस्त्र नाही म्हणून नखाने त्याला फाडला. सो देर इज ऑलवेज अ सोल्युशन. देर इज नो प्रॉब्लेम इन द वर्ल्ड विच डझंट हॅव अ सोल्युशन. हे जर का मला वाटतं या ग्रुपने जर का मान्य केलं तर त्याला या सगळ्या आपल्या जुन्या गोष्टी आहेत त्या माझ्यामध्ये अशा शिकवल्या पाहिजेत. आता 25 वर्षाच्या मुलांना त्यांची मुलं असतील तर त्यांनी त्यांच्या मुलांना या गोष्टी अशा प्रकारे सांगायला पाहिजेत ज्याच्यात बिकम्स रिलेव्हंट. ही अंधश्रद्धा नाही, त्याच्यापासून तुम्हाला कधी सांगायचं होतं. आणि मला वाटतं भारतीय परंपरेत हे इसापनीतीपासून गोष्टींच्या सांगण्यामधून ज्ञान देणं एखाद्याला शिकवणं ही इतकी सुरेख परंपरा आहे की स्टोरी टेलिंग. आता आम्ही कोर्सेस करतो हार्वर्डमध्ये स्टोरी टेलिंगचे, हे आपल्याकडे पहिल्यापासून आहे. 5,000 वर्ष गेले चालू आहे ते. तो परंपरा विसरू नका, त्याचा रिलेव्हन्स बघा, आणि त्या नवीन वेस्टर्नात घालून नवीन पॅकेजिंग करून त्याचं तुम्ही पुढच्या पिढीला हँडओव्हर करा. आय थिंक त्याचा फायदा खूप आहे, शिकवण चांगली मिळेल त्याच्यातून. आणि हे जर का करता आलं तर माझ्या मते इंडिया इज नो लिमिट, स्काय इज अ लिमिट.
सर खूप खूप आभार. खरं तर तुमच्या उत्तरातनं भरपूर प्रश्न आले, त्यासाठी परत कधीतरी भेटू. जरूर. पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.